नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज मी बनवते काळे वाटाणे घालून केळफुलाची भाजी। आता मी इथे एक केळफूल घेते। आता ते आपण कसं साफ करायचं ते बघूया। आता मी इथे केळफुलाचा वरचा भाग काढून केळफुलं काढून घेते। सगळी केळफुलं काढून झाल्यानंतर हा कोवळा छोटा गर राहतो तो नंतर मी कापून घेणार। आता केळफुलामधील जाडसर दांडीसारखा भाग असतो तो काढून घेते आणि एक छोटी पाकळी असते ती खूप घट्ट असते ती पण काढून घेते, कारण हे केळफुलाचे दोन भाग कापता येत नाहीत आणि शिजतही नाहीत। आता मी ही सर्व केळफुलं पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेते। नंतर पुन्हा स्वच्छ पाणी घेऊन ती मी पाण्यातच घालून ठेवली। पाण्याच्या बाहेर ठेवली तर ती काळी पडते आणि केळफूल चिरून पाण्यातच टाकली। चिरलेली केळफुलं पण पाण्यातच टाकायची, पाण्यात टाकली की काळी होत नाहीत। आता मी एका टोपात काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। आणि धुतलेली केळफुलं पाणी ओतून रात्रभरासाठी बाजूला ठेवली। दुसऱ्या भांड्यात एक वाटी काळे वाटाणे भिजत घातले। दुसऱ्या दिवशी भाजी बनवते वेळी परत एकदा पाण्यातनं काढून 2-3 वेळा धुवून घेतली। स्वच्छ धुतलेली केळफुलं कुकरमध्ये टाकली आणि त्याचबरोबर रात्रभर भिजवलेले वाटाणे पण टाकले। नंतर त्यात पाणी घालून झाकण लावून 7-8 शिट्या करून घेतल्या। अशा तऱ्हेने वाटाणे आणि केळफूल छान मऊसूत शिजवून घेतलं। टोपात फोडणीसाठी तेल घातलं आणि कांदा टाकला। कांदा मऊसूत होईपर्यंत तेलात परतून घेतला। मग एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, तो पण चांगला परतून घेतला। आणि 2 चमचे मालवणी गरम मसाला घातला। मसाला जरासा परतून घेऊन त्यात उकडलेले केळफूल आणि वाटाणे टाकून घेतले। त्यानंतर व्यवस्थित शिजवून ढवळून घेतलं। त्यात चवीपुरतं मीठ घातलं। चांगली उकळी आल्यानंतर 1 वाटी खोबरं घातलं। झाकण लावून चांगलं शिजवून घेतलं। अशा प्रकारे ही भाजी सर्व पाणी आटेपर्यंत छान शिजवून घेतली। मग जराशी कोथिंबीर टाकली। अशा प्रकारे मालवणी पद्धतीची केळफुलाची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।